बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात 17 आणि 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक मोकळ्या जागेवर बसवण्यात आला। ही जागा गावच्या सार्वजनिक वापराची आणि लग्न सोहळ्यांसाठी आरक्षित होती। 18 फेब्रुवारीच्या सकाळी या जागेवरून दोन गटात वादाची ठिणगी पडली। एका गटाचा पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यास पाठिंबा होता, तर दुसऱ्या गटाने ही जागा सार्वजनिक असल्याने पुतळा हलवण्याची मागणी केली। वाद विकोपाला गेल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी संजीवनी वाघ पुतळ्याच्या संरक्षणासाठी तिथे पोहोचल्या। यावेळी झालेल्या संघर्षात जमावाने संजीवनी वाघ यांना घेराव घालून अमानुष मारहाण केली। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये जमावाकडून महिलेची विटंबना आणि मारहाण झाल्याचे दिसून येते। संजीवनी वाघ यांचा आरोप आहे की ही सर्व घटना पोलिसांच्या समक्ष घडली आणि पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली नाहीत। सध्या या प्रकरणात गावच्या सरपंचासह अनेक आरोपींवर गुन्हे दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 25 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिलाय, पण या गोंधळात खरा प्रश्न बाजूलाच राहिलाय। कायद्याने पुतळा बसवण्याचे नियम काय आहेत आणि चिखला गावात त्या नियमांचं उल्लंघन नेमकं कोणी केलं? तिथला पुतळा हा कायद्याच्या नियमाला धरून बसवला गेला होता का? आणि नेमकी या प्रकरणात चूक कोणाची? आपण या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा पुराव्यासह उलगडा करणार आहोत। 17 फेब्रुवारीची रात्र चिखला गावात शिवजयंतीची गडबड सुरू असताना काही अज्ञातांनी गावातील एका मोकळ्या सार्वजनिक जागेवर शिवरायांचा पुतळा बसवला। ही तीच जागा आहे जिथे गावचे लग्न सोहळे होतात, सामाजिक कार्यक्रम होतात। सकाळ झाली आणि गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली, कारण ही जागा पूर्वीपासूनच चर्चेत होती। याच जागी यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्याचीही मागणी झाली होती। पण गावकऱ्यांनी एकमताने ठरवलं होतं की ही जागा सार्वजनिक वापराची आहे, त्यामुळे इथे पुतळा नको। पण 18 तारखेच्या सकाळी अचानक तिथे पुतळा दिसला आणि वादाला तोंड फुटलं। दोन गट आमने सामने आले। एक गट म्हणत होता पुतळा इथेच राहणार, तर दुसरा गट प्रशासकीय निवेदने घेऊन पुतळा हलवा अशी मागणी करत होता। शिवसेना उबाठा गटाच्या संजीवनी वाघ यांनी पुतळ्याच्या रक्षणाची भूमिका घेतली, पण दुर्दैवाने हा वाद वैचारिक राहिला नाही। आरोप असा आहे की गावच्या सरपंचांनी जमावाला चिथावणी दिली आणि मग हिंसाचार सुरू झाला। संजीवनी वाघ यांना जमावाने घेरलं, अमानुष मारहाण केली आणि त्यांच्या विटंबनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 7 जुलै 2017 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार 21 मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत। या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून उल्लंघन केल्यास ती कायदेशीररित्या अनधिकृत कृती ठरते। 2017च्या शासन निर्णयातील सर्वसाधारण पाळली जाणारी तत्वे पुढील प्रमाणे आहेत। पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समिती लेखी पूर्व परवानगी अनिवार्य आहे। या समितीमध्ये पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असतो। ज्या जागेवर पुतळा उभा राहणार आहे त्या जागेचा सातबारा उतारा, फेरफार पत्र आणि ती जागा कोणत्या वादात नसल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्ते, पदपथ किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा कोणत्याही मोकळ्या जागेवर नवीन पुतळा उभारण्यास पूर्णपणे बंदी आहे। प्रस्तावित पुतळा ज्या महापुरुषाचा आहे त्याच व्यक्तीचा दुसरा पुतळा त्या गावातील किंवा शहराच्या 2 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात आधीपासून नसावा असा तांत्रिक नियम आहे। पुतळ्याचा क्ले मॉडेलला राज्य कला संचालनालयाची तांत्रिक मान्यता असणे अनिवार्य आहे। पुतळ्याचा दर्जा, उंची आणि बारकावे यांची तज्ञांकडून तपासणी केली जाते। पुतळा उभारणीमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी स्थानिक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक असते। पुतळा उभारणाऱ्या संस्थेला पुतळ्याची देखभाल आणि पावित्र्य राखण्याबाबतचे कायदेशीर शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावे लागते। चिखला गावातील घटनेमध्ये प्रशासकीय तपासाअंती या महत्त्वाच्या बाबी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे।
तपासानुसार चिखला गावात पुतळा बसवण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुतळा समितीची कोणतीही कायदेशीर पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती। ही कृती 2017च्या शासन निर्णयाचे उल्लंघन ठरते। ज्या जागेवर पुतळा बसवला गेला ती जागा सार्वजनिक उपयोगाची होती। यापूर्वी याच जागेवर इतर थोर व्यक्तींचे पुतळे बसवण्याची मागणी झाली होती, परंतु ग्रामस्थांनी ही जागा मोकळी ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला होता। पुतळा अनधिकृत असला तरी तो हटवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक होते। मात्र जमावाने हिंसक मार्ग स्वीकारून कायदा हातात घेतला आणि एका महिलेवर हल्ला केला। संजीवनी वाघ यांनी पोलिसांच्या उपस्थितीबाबत केलेले आरोप हा या प्रकरणातील तपासाचा केंद्रबिंदू आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळताना कर्तव्य दक्षता पाळली की नाही याची चौकशी पोलीस विभागातर्फे सुरू आहे। चिखला गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्यात गावच्या सरपंचाचा समावेश आहे ते सध्या फरार असून पोलीस त्यांच्या अटकेसाठी विविध पथके रवाना केली आहेत। प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण झाले असून घटनेच्या व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे। तपासाच्या प्रगतीनुसार गुन्ह्यात अधिक कडक कलमे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। राज्य शासनाने या प्रकरणाचा अहवाल मागवला असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे। प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास करताना पुतळा उभारणीतील बेकायदेशीरपणा आणि त्यानंतर झालेला हिंसाचार अशा दोन्ही बाजूंनी चौकशी केली जात आहे। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली असून मनोज जरांगे पाटील यांनी थेट चिखला गाव गाठलं आणि पीडित महिलेला धीर दिला। ते म्हणाले की 25 फेब्रुवारीपर्यंत सर्व दोषींना अटक झाली नाही तर मराठा समाज शांत बसणार नाही। सध्या गावात मोठा पोलीस फौजफाटा आहे, अनेक आरोपी फरार आहेत। संजीवनी वाघ यांनी तर जाहीर केलं होतं की माझी अब्रू वेशीवर टांगली गेली, आता मी आत्महत्या करेन। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 25 फेब्रुवारीच्या मुदतीमुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला असून गावात सध्या निमलष्करी दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत। चिखला गावातील ही घटना प्रामुख्याने कायदेशीर प्रक्रियेचा अभाव आणि त्यानंतर उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे घडली आहे। सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारताना प्रशासकीय नियमांचे पालन न करणे आणि त्यावरून हिंसाचार करणे या दोन्ही बाबी कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरतात। या प्रकरणातील अंतिम सत्य हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, ज्याची प्रक्रिया सध्या गतिमान आहे। तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा।